अय पुरी खुशी चल ना जाऊ राहणार जर आपण शाळेत चालली वे कधी परीक्षा कॉलेजला तुम्हाला म्हणलं होतं फी भरायची म्हणून आता लय अडचणीत आपल्या मागे अहो मग आता काय शिकाव नाही का मी अभ्यास करते का पण मार्क पडतेत का मग तुम्हाला माहित नाही का काय होतं मार्क जर चांगले पडले तर मग त्या दाद्याला बरं वाटेल मला मी देतोय पैसे परत ती चिडचिड करते येतात आता मला करा लग्न का करायचं लग्न बघायचं का चांगलं पोरग बाबा आता नको ना लग्नाचं आता एवढं शेवटचं वर्ष राहिले शेवटच्या वर्षासाठी कशाला मला हे करता ठीक आहे किती भरायची आता अभ्यास कर चांगले मार्क पडले पाहिजे नोकरी लागली पाहिजे बघ तू नाही तर ना परत मग यांच लय लाड करतात किती भरायचे द्या 2000 रुपये आलेत कामाचे पैसे भर पैसे तर आणि अभ्यास कर मात्र शिकले अरे त्याला परीक्षा फी भरायची होती तिची काय परीक्षा फी भरायची वय आणि हे पैसे कसले राहू दे फी भरायची फी बी काय नाही हा एवढी फी अरे मग आता 1000-2000 सध्या भरावंच लागते आता त्यांना फी कॉलेजला असल्या मग आता ती काय मराठी शाळेला लिखू मला सांग शिकून लय कलेक्टर होणार आहे का ग तू हा आवाज बोलावत अगं तुझी ननंद आहे ती काय असून दे ननंद झालं ना वयात आली ना आता लग्न करून द्यावा ना तिचं कवर शिकवायचं तिला चट शिकवतीन तिकडे गेल्या तिच्या घरचे नव्हतं थोडस शिकवलं आपण तर काय फरक पडतो आपली जबाबदारी नाही काय सगळा पैसा वायाला चालला हिच्या शिक्षणापायी अरे तिचं शिक्षण कम्प्लीट झालं आता शेवटचे वर्ष राहिले मग तो लय मोठी नाका का काय पण बारीक सारीक नोकरी लागेल स्वतःच्या पायावर उभी राहील आणि मग लग्न करून देऊ तिचं अहो शेवटी काय करणार ती ए, जाऊ दे रे. तिकडल्याच घरी जाणार ए. एक मिनिट बोलते ना शेवटी तिकडल्या घरी जाणार आहे तिकडेच पैसे देणार ती इकडे थोडी देणार हाय, आपले नुसते फुकटचे पैसे खाती शेवटी धुणं भांडच करायचंय ना ग तुला समोरचे काय पाहिजे माणसं- शिक्षण बिक्षण काय अजिबात नाही करायचंय अरे जाऊ दे ना तिला शाळेत शिकत तर शिकू बाबा दे. सांगा ना तुम्ही ऐक पुरी ऐक नको येड्यात कर तसं नाही करायला जरा तुम्हाला जे करायचंय ना ते करा तुम्ही आता एकच तुम्ही वर्ष माझं कोण ऐकणारच नाहीये हा, राहायला 2-3 महिन्याचा प्रश्न मग आता संसार पाहुणे जाईन दुसऱ्याच्या घरी. एखादं स्थळ चांगलं पाहून करून टाकू लग्न तिचं काय लागत आहे दे तिला पैसे एवढ्या वेळी तिच्या दी तिचा काही पैसे बिशे नाही भेटणार अरे पैसे दे की हाय ते माय भाऊ तू तरी सांगणार आहे तिला काय होईल एखादं चांगलं स्थळ भेटेल ना करून टाकू लग्न परत तिचं. मी म्हणतो नोकरीची वाट तुझा अभ्यास बरा चाललाय ना हा नोकरीची वाट नाही बघणार तसं आपण वहिनीला माझं काही खपतच नाही जानती तोंडात तोंड कुठं लावत बसती मोकळं. तुला शिकायचंय ना तुला मोठं व्हायचंय आम्ही ना आहेत तुला. भांडण किरकिरी विसरून जायचं ना आपला अभ्यास होऊ द्या ठेवायचं जा बर जा लवकर ये. हा लवकर ये माघारी बाप्पू बोल. मला काय म्हणायचंय आता कवर शिकवायचं तिला तरी तिचं तरी काय चुकत एकटी करीती धरीती म्हणून ती चिडचिड करीती सारखी तरी करू लागतं लेकरू थोडंफार एक काम करतो माझं एक जोडीदार आहे अरे वा. चांगलं शिकले सवरलेलं आहे चांगलं पोरग आहे बघू नोकरी पाण्याचं काय आहे का? धोरणात असतं? नाही लय चांगलं पोरग आहे घरची चांगली आहेत त्याच्या आई बाप्पा चांगली आहेत काही अडचण नाही हा चालतंय. बघू चांगलं मस्त पैकी स्थळ आणि तिचं करून टाकू म्हणजे ही जी चिडचिड होणार नाही आणि काहीच होणार नाही हिला कुठं काही थोडं काम पडलं की ती तिच्यावर चिडचिड करते तिला वाटतं की बाबा ही हिचाच लाड करते तर मला काय बोलेल असं एकुलते एक लेक हा. आपण हेडीस पिडीस केलं मग आता एक दुसऱ्या लेकरू नाही दुसऱ्या तिला सासऱ्याला- तिला दुःख देऊन जमतंय मग थोडे दिवस सांभाळायचं परत काय? लग्न झाल्यावर ती माणसं कशी भेटते कशी भेटतात आणि कशी नाही मोकार उघड डोक्यात होत्या लेकराच्या डोक्यावर हात फिरायला बरं वाटतं भाऊ बाप लय मोठा आधार असतो लेकरांचा मग काय चला मी जातो पुढे राहणार चालतंय तुम्ही या जाऊन मग मी काय करतो त्या माणसाची गाडी घेतो जाऊन आहे का नाही त्यांना विचारतो आणि वाटलंच तर त्यांना मग एखादी वेळेस तुमची गाडी घ्यायला हिची परीक्षा झाली की मस्त बैठकच लावू. बैठकच ओके हा. बरोबर चालते चालतं. जेवण बिवण केलंय का हो जेवल मी काय करतो जेवण करतो आणि जातो मग मी पण हो 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 मानसी मग कसं गेलं तुला पेपर मला मस्त तुला मला बी सोपं गेलं सोपे प्रश्न होते सगळा अभ्यास केला होता ना हा त्याच्यामुळे ते झालं जे अभ्यास केला होता ते झालं पेपरला त्याच्यामुळे काय अवघड नाही गेलं मग काय पुस्तकाच्या बाहेरचं थोडी येणार आहे आता बरं मी काय म्हणतो हं. बरं मग काय लग्नाचा काय विचार केला की नाही केलंय ना करायचंय ना कधी मात्र झाल्यावर अरे म्हातारा आता ही शेवटचं वर्ष आहे आपलं एवढं संपलं की करायचंच आहे मग तयारी नको का करायला मग कसं करायचं काय लग्न घरी सांगितलं का नाही तुझं तर काही ना मी सांगू का घरच्यांना मला पोरग बघा म्हणून अगं तसं नाही म्हणजे घरी म्हणजे मुलगा आवडतो म्हणजे एखादा कसं तुला मुलगा पाहिजे कसं म्हणजे आवडतो कसा हो
मला मुलगा म्हणजे ना त्याला लय चांगली नोकरी नसली तरी चालेल, म्हणजे 5-50 हजाराची असली तरी चालेल नाही का. आणि घरी चांगलं, जे आई बाप चांगले त्याचे, मला समजून घेणारे, एवढंच. माझी अपेक्षा काय राहणार ना जास्त. नाही मला वाटलं की एखादा स्वप्नातला राजकुमार असेल तो गोड्यावर बिड्यावर येईल. तसं नाही, बरं झालं बाबा, नाही तर मला आलं टेन्शन. का तुला का टेन्शन आलं? नाही मग घोड्यावरचा राजकुमार नाही रे. पण तुला मुलगी कशी पाहिजे? कशी पाहिजे म्हणजे तुझ्यासारखी? माझ्यासारखी? म्हणजे माझी जास्त अपेक्षा नाहीत हा. आणि मला दुसरं कोणी नको बी. म्हणजे अगं बऱ्याच दिवसाचं बोलायचं म्हणतो, पण आज बोलूनच टाकतो. मला ना तुला आवडते. काय? हा, मग लग्न करशील माझ्या संग? अरे असं कसं परस्पर निर्णय घेणार मी? घरच्यांना सांगून बघू आपण एकदा. अगं आता बघ, नोकरी तर लागणार, 1 महिन्याभरात ऑर्डर निघन. नाही, तुझं बरोबर आहे म्हणणं, आणि तू पण इतके दिवस विचारलं नाही, ते पण भारीच केलं. पण आता घरच्यांना मी बोलावं लागेल ना मला काहीतरी. आणि दादा आणि वहिनीचा रोजच विषय आहे बाबा तो, कसला? लग्न कर लग्न कर लग्न कर. मग सांग की हाय म्हणून बघितलाय मुलगा आणि आमचं दोघांना पसंत आहे, आम्ही लग्न करतो म्हणून. म्हणजे चांगल्या काट्या खावा लागत्या मला. का बरं? असं प्रेम प्रेम मानल्यावर. ते अवघडच झालं. मग कसं करायचं? तू बोल ना घरच्यांशी मग. तुझ्या घरच्यांशी? हा. मी बरं बघू काय होतंय ते. पण तुझं हा आहे ना? हा. मग काय टेन्शन नाही, तुझा हा असल्यावर मग काय नाही, सगळं जग जिंकता येईल आपल्याला. बाबांचं काय नाही रे, हा. बाबा लगेच हा म्हणते. मग? पण हे दोघ आहेत ना, लय अवघड आहे यांचं. आणि ती वहिनी तर असली तापड आहे ना, नुसती चावचावच करीत असते. मनावर नाही घ्यायचं कसं त्यांचं. आता एखाद्याचा असतो स्वभाव चिडका, आपण शांत घ्यायचं आहे की नाही. आता मी शांतच घेते म्हणून आज इथपर्यंत आहे, नाही तर कशाचं शिक्षण आणि कशाचं काय. हा मग काय नाही, थोडाफार होतं त्रास. एकदा आपलं लग्न झालं ना, हा बघ, तर तू बी नोकरीला लागशील, मला माहिती, मी बी नोकरीला लागेन, दोघांचा किती भारी संसार होईल. हा ना. हा? आणि काय आपल्याला लय अपेक्षा नाही, आपलं छोटस एखादं घर आणि दोघं राहिलं म्हणजे बरं. हा तेवढं आहे. बरं, मी जाते, परत उशीर झाला की वहिनी ओरडन मला. हा येऊ का? हा ये, मला बी तिकडेच यायचं, येऊ का काय? चल ना मग. मानसी, माझं कुठे आहे रे? काय पाहिजे? मग टाळलं तू कुठे? चल बरं रानात जाऊ तेवढं. रानात? आणि मी हा? जातो मी, नाही तुमच्या बहिणीला जा घेऊन. काय रे तिच्या मागे लागत असते सारखी? काय लागत असती म्हणजे? हा, मला काय काम करायला आणलं का इथं? अरे मग काय मी एकटीने करायचं काय? एकट्याने करायचं? बहीण आहे ना, काय तिचं सारखं शिक्षण अरे, झालंय ना आता. ऐक, माझा एक मित्र आहे ना, ते चांगले घरी त्याचे पाहुणे बोलतो, मस्त लग्न करून देऊ. कशाला मोकार लय ताण, तू तरी कशाला मोकार आता वाईट कसं होती? गोडाचं बोललात, आता मी तेच म्हणणार होती तुम्हाला. तिचं शिक्षण बिक्षण सगळं झालंय आणि कवर शिकणार ती, द्या तिचं लग्न लावून. लग्नच लावायचंय. पाहुणे येतात बघ, एवढे 1-2-3 दिवसात घेतो त्यांना पण बोलून, चांगलं पोरग शिकलेलं देऊ तिचं लग्न करून. मी तुझ्या डोक्या मागचा ताण जाईल, तुझी तक नाही होणार लय. आता चल ना मग रानात जाऊ, तेवढं ती करायची, मका काढायची तेवढी. ते रानाचं जाऊन द्या, ते बघा पहिले. अरे तुझं काय एवढं काय गुतलंय बरं? तिला घराच्या बाहेरच काढायचं जर एवढं काय नडलंय? अहो मला बी काळजी आहे त्यांची. बरं ठीक आहे, चल एक काम कर, चल रानात आधी, चल. जर तुम्हीच गाडा तिकडं. तर एवढं प्रेमाने बोललं तरी ही अशीच आहे. चांगलं आपलं मका काढायचं पडलंय मला. चला तर बरण्याचं उरकलं. यावत करायचं. बापू, काय म्हणतो? तुमच्याकडे निघालो तुम्ही? असं होय. हा. पाणी दिलं आणि ते मकाला राहिले. झालं का सगळं पाणी देऊन? झालं. खाली गेलं असं पाणी बरं आता? हो, हो. झालं सर. काय म्हणतो? काय ते हेच आपलं खुशीचं लग्न नव्हतं त्या दिवशी तुम्हाला म्हणलं मी. हा, ते पाहुण्याचं का? हा. हा बा, आता काय ती त्याच्या मग- परीक्षा वगैरे झाले, सगळे झाले. हा ना. आता काय निकाल लागेल. मग काय कसं काय करायचं? घ्यायचं काय 1-2 दिवसात बोलून? हा, लगेच फोन करन. हा? हा. कधी बोलू मग त्यांना? चला मग पसंती काय होईल. आता आपण काम उरकली परत काम. पोरगा बिरगा चांगलं आहे बापू. काय होतं माहितीये का, आजकाल बघितलं जाते ही जी काय किटकिट होती सारखी, माणसाची पण सारखी किरकिर डोक्याला, मला ती काय पटाना. त्याच्यामुळे मग ती- शिक्षण पूर्ण झाले ना, मग ती नोकरी लागेल. काय लग्न झाल्यावर लागली हा, ना, अगोदर लागली. तिचं ती बघून घेईन काय शिक्षण महत्वाची गोष्ट, शिक्षण झालं. शिक्षण आहे. कर फोन त्या पाहुण्याला. करतो फोन मी. या म्हणून आज उद्या. मी येऊ काय याडा करून जरा मग? हा, ये. हा? हो.
येतो जाऊन. खुश हो ते पुरी काय करते बाई? काही नाही आता बस तुझी परीक्षा झाली तर निकाल लागेल असंही होशील निघाल एखादी ऑर्डर पण मला काय म्हणायचं आता आहे ना त्या दादेनी कोण त्याच्या मित्राचा एक भाऊ आहे जॉबला लागलाय आता वाटतं तो. त्यांचं म्हणणं आहे की बाबा त्यांना आपण बोलू पाहायला एकदा समोरासमोर आले म्हणजे तुमची पसंती एकमेकाची होईल आणि काय बघ पाहिलं म्हणजे लगेच लग्न नाही ठरवायचं येऊन जातील पाहुणं संपला विषय. मग सांगितलं होतं ना. हे बघ तुला मी माझा शब्द काय होता तुझं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय नोकरी ते लग्न करणार नाही मग आता नोकरी लागणारच आहे तुला. शिक्षण झाले तू पास होणार आहे त्याच्यावर तुला खात्री पास होणार आहे. बाप्पू काय करता? काय नाही तेच मग पाहुणे आता म्हणलं मग बोलावं ते यायला लागले अगोदर. ती पण यायला लागले. असू आहे तिने का कोण कसं केलं? काही नाही काही नाही उरक जा हो, पाहुणे यायला लागले. ऑर्डर कर चल जा, उठ, उठ, उठ. आज उठ पुरींच्या जातीला कुठं वाटतोय लग्न हो. व्हावं आणि बापाचं घर सोडून जावं नाही ना. तर लग्न तर करावंच लागत हा येतो म्हणले पाहुणे केला फोन मला आलोच म्हणले जवळ आलोय म्हणले. असं का हा 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 येतील मग आता एक तर आपले रस्ते असे लय रस्ता खराब झालाय. बाकी चौकशी तर केली ना सगळी तू. हा, सगळी चौकशी केली. तुम्ही आता बघा ना बोला ना बघा ना विचारून त्यांना विचारा सगळं सविस्तर. हा, तुम्हाला जर काय? पास पडलं तरच आपण पुढं हा म्हणणार नाही मग कशाला तुमच्या डोळ्यात नजर खालून ते घालाय. मस्त बसतील बोलतील एकमेकाला पाहतील हा, मग त्यांची पसंती मग आपली पुढली चर्चा. काय. ठीक आहे आलं पाहुणं आलं. आले राम राम दादा. लय ऊन आहे लय ऊन. बस उन्हाळा सुरू झाला ना बस काय काय आता रानातली कामं जवळपास संपत आलेत उन्हाळा सुरू झालाय पाणी कमी पडलंय आता बारीक सारीक गुराढोरांचं आहे त्यालाच बघायचं. हा मुलगा का हा, बरं. पुण्याला असतं कंपनी किती पेमेंट आहे तुम्हाला? परमनंट आहे ना. चला वाढतो हळूहळू एकदा एखाद्या ठिकाणी टिकून राहिलं की मग काय होतं लेकरांनी बी ना एका ठिकाणी टिकून राहिलं की मग ते 20-30-40 लाख खाऊ जाते लेकर टिकून राहावं झालं ना 1.5 लाख पेमेंट झाले आता. हो मग आता लेकराला त्याच्यामुळेच मी पण बापूंला सांगितलं म्हणलं हाय पोरग म्हणलं चांगलं होईन आता का? ते म्हणा माझा मित्रच आहे म्हणलं आता चला आपसात असल्यावर लेकरांना सुख भेटतं ना. टेन्शन नाही. छान आहे. बरं बाहेर ठिकाणी देऊन पोरं कशी भेटते कोण पेताड असते कोणाच्या आई बाप त्रास देतात छळतात. ए बाळ पाणी आण थोडस खुशी. खुशी पाणी आण रे. तुम्ही बी आलात आता मस्त मुलीला पाहून घ्या तुम्हाला काय विचारायचं तर तुम्ही बी विचारून घ्या तिला की नाही. चल काय झालं काय झाले? चल दादा तुझी. आलो मागत बघत काय म्हणते. अहो काय आलं गप्प थांब मी बघून आलो. अरे थांब काय झालंय मला तर सांगशील तर हा दादा हा. तो ऐक माझं मी त्या मुलीचं लपड बघितलंय एका मुलासोबत होतं माझ्या डोळ्याने बघितलंय. काय लग्न करून त्यासोबत फायदा आपल्याला नीट संसार व्हायचा नाही काहीच व्हायचं नाही. बरोबर मोकार उद्या लग्न झालं ती पळून गेली दुसऱ्यावर तर काय करायचं. काय झालं पाहुणं? थांबा. हा काय झालं काय झालं काय झालं काय अरे झालं तुमचं लक्ष आहे का घरी पोरींच्या काय झालं मला सांगा की राव नेमकं काय झालं काय बोलून उपयोग आहे का होय हा बोलून काय उपयोग नाही ना. काय झालं मला सांगा की राव काय चुकलंय का बा आमच्याकडून काय चुकलं का? अहो दिवसा ढावळ्या कुणा बरं भेटून बोलत ते का कार्यात जाऊ चल माझ्या डोक्यात. काय म्हणले? चल जा ते जायचं का हा चला नकोच, नकोच ना? नकोच नकोच आपल्याला ती. जा ते अहो, घर पण जा. मला कळून देत नाही नेमकं. सांगितलं ना आता कवर ते डोक्याला ताप करून घेत आहे हे तर सोपं आहे का नेसता एक वय नाही. काय झालं म्हणायचं पोराला तुम्ही पाहिलं एकमेकाची अशी ओळख वगैरे काही नाही ना. नाही मग मी कधीच नाही पाहिलं त्यांना. असं अचानक लेकराने उठून जाणं म्हणजे जरा शंका असं येऊ राहिली मनात. तुझे बघ काही चुकीचं तर काही गोष्टी नाहीत बघ. खुशे काय झालं दादा? ती माणसं का गेल्यात का गेल्यात सांग मला पटकून. काय माहिती दादा? अरे ती माणसं आहेत ना कशामुळे गेल्या तुला माहितीये का? हा तू कोणत्या पोराबरोबर होतीस कोणत्या पोराबरोबर होती सांग लवकर मला लवकर सांग. दादा तुला लव- माहिती मी काय काय माहितीये तुला
काय हो काय झालं? हा? अक्षय अरे आता पाहून आलत तिला बघायला, हा. चांगलं पोरग होतं, नोकरी पाण्याला चांगलं पोरग होतं. ही तो पोरग त्या भावाला घेऊन आलत, तर हिने बघितलंय कुणावर तरी. काय हो? अरे हा? काय काय केलं तुम्ही तुम्ही? एवढा तुझ्यावर भरोसा? ही आहे ना, ही करा निवड ही झाली ती माहिती का? हा थांब, नेमकं काय प्रकारे ऐक, काय काय आहे का काय तुझं चालू बाळ? बाबा असं काहीच नाहीये. आणि हा त्यांनी विचारलंय मला लग्नासाठी. आम्ही तुम्हाला विचारूनच करणार होतो जी काय करणार होतो. अरे कशाचं काय माणसं माणसं तू चव घातली ना माझी सगळी अख्खी. नाही म्हणलं होतं हा? हे शिकू नका, हे असे धंदे कर, कलेक्टर व्हायचं मॅडमला. विश्वास ठेवा. किती वेळा नाही नाही म्हणते ना ती, तरी तुम्ही आपलं तीच चाललंय. काय नाही म्हणले, त्याने बघितलंय समक्ष पोरांच्या डोळ्यानी. अरे बोलत असेल रस्त्याला, कुठं पाहिलं असेल त्या लेकरांना, आता त्याचा झाला काही समज. तिला विचारा बरं कोण होता त्यो, कोण होतं का? कोण होता? दादा तुला माहिती मी अक्षय बरोबर कॉलेजला जाते म्हणून. त्यांनी काय बघितलं ते मला सांग पहिलं, मला बाकीचं माहित नाही. त्यांनी काय बघितलं? अरे दादा फक्त आम्ही बोलत होतो आणि त्यांनी फक्त मागणी घातली. तो म्हणला मी घरी येऊन पण अरे, मागणी घालतो. तू सांग, जर एवढं चांगलं स्थळ आम्ही तुझं वाईट बघणार आहेत का? अरे दादा पण त्याला पण नोकरी लागणार आहे, मला पण बघितलं नोकरी का काय लागणार आहे. काय बोल ही करते बघितलं का? आई बाप्पाला सांगायचं असतं अगोदर. बाबा आम्ही अजून असं काहीच केलं नाही, आम्हाला घरी सांगायचं. नाही कर कर. तरी मला माहित होतं हे असंच व्हायला जाणार आहे, म्हणून मी म्हणत होते लवकर उरकून द्या. झालं ना शेवटी, केलं ना व्हायला. मग काय मला हाड जायला नसल्या, असतं, आता असं नसतं झालं. जराशी जिभेला हाडा असल्यासारखं काय वायाला गेलं आणि काय 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 केलं रे तिने? बोलले फक्त दोघ जण म्हणून केलं, एवढा तिच्यावर एक. नाही मग हात धरून निघून जायला पाहिजे होती. प्रपोज केला ना हिला, मागणी घातली ना. हात धरून निघून जायला पाहिजे होती, तेव्हा तुम्हाला बरं वाटलं असतं. ही बरं वाटलं का? पाहुणं दारातून गेलेलं बरं वाटलं का? अरे दादा पण लग्नाची मागणी घातली, असं प्रेम प्रकरण तसलं काय नाही रे दादा. मागणीच घातली ना फक्त. हा आता तुला एक सांगतो, तुझी मागणी आणि तुझं पुढचं लग्न बिग्न कसं करायचं ना, ती मी बघतो. काय तुझं सगळं थेअर बंद, तुझं सगळं अख्खं कॉलेज बंद, सगळं बंद. मला बाकीचं माहित नाही, बाबा, कळलं का? बाबा. तू बरोबर आहे. आता जॅज बोलू नको, तुला कळलं का? जॅज बोलायचं नाही. आणि तुम्ही एक शब्द सुद्धा तोंडातून काढायचं नाही. काय काय असं ना, ती माझं मी बघन काय करायचं. चार माणसात तोंड दाखवायचं जागा नाही काय ठेवून. ना, तुम्ही ना घराबाहेर निघायचं तू नाही. चल सगळं तुमचं चल बंद. चल. काय करू आता? मुलीने कुठं असा करून ठेवलाय. म्हणलं 2 दिवस झाले खुशीचा फोन नाही, भेटायला नाही आली. कुठं गावाला तर गेली नसेल ना? पण गावाला जायच्या वेळेस मला सांगून गेली असती. हॅलो हॅलो. अरे कुठे काय, तुला काय माझी आठवण बिटवण येते की नाही? अरे आज मला घरात कोंडून ठेवलंय. का बरं? अरे दादा आणि वहिनी बाबांना सगळं कळालंय. कस काय कळालं त्यांना? अरे ती एक पोरग बघायला आलत मला, त्यांनी सांगितलं घरी काहीतरी. बर मी काय म्हणतो, तू टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको अजिबात, मी आहे ना. अरे काय टेन्शन घेऊ नको, दादाने सांगितलंय घराच्या बाहेर निघायचं नाही. आणि बाबांना सांगितलं मी जे स्थळ आणि तिथं लग्न करून द्यायचं तिचं. मग ते लांगडा असो पांगडा असो, मला नाही रे करायचं तुला जोडून लग्न. अरे हा, मी बी नाही करणार दुसरीकडे लग्न कुठं. तू काळजी करू नको, तू घाबरू नको, आणि पहिली गोष्ट रडू नको, मी आहे ना. बरं मला वाचव रे. बरं मी काय म्हणतो, ऐक आता, ते कुठं येतं दादा आणि वहिनी तुझे? घरचे घरीच आहेत का? काय माहिती कुठे गेलं, बर बहुतेक बाहेर गेलेले. ते मग मी येऊ का तुला न्यायला आता? आता नको, लगेच येतील थोड्या वेळात ते. बरं मग तू एक काम कर, ज्या वेळेस ते कधी बाहेर जाते ना कुठं, तेव्हा मग लगे फोन लाव. हॅलो. अगं काळजी करू नका, तू जेवली की नाही काही? अरे मग येडे जेवण बिवण करून घे, मी आहे ना, कशाला काळजी करते? मी येतो तुला घेऊन जातो, काळजी करू नको. तू जेवण ते बघते पुढचं पुढं. चालते. हा ये लवकर. बर ठेवू का? हा. रडत बसू नको. नाही. हा. बाहेर गेलं तसंच, घरात आलं तसंच. खुशे नाही इथं. अरे उठकी, मुलगी कुठे गेली बघ ना ती. कोण?
खुशी कुठे गेली बघ ती. घरात नाही वय बघ बरं घरात दिसते का तुला? बघ बरं बघ खुशी बरं खुशी दिसते का घरात तुला? अरे तुला कळतं का नाही? अक्कल गेली काय तुझी पार मातीत? हा चुकलं माझं. काय चुकलं? इकडे जातानीच की तू बसली इकडे मोकळीच. कुठं शोधायची आता तिला? कसं डुकलं लागलं कळलंच नाही मला. आता कुठं शोधायचं? तू सांग मला आता कुठं शोधायचं ती. एक फोन लावा ना तिला, बघा ना फोन लावून. फोनच लागा नाही. कस काय? मी बघते थांबा. अरे तुला कळतंय का तुला? लक्ष नीट ठेवा येत नाही का तुला? चुकलं ना माझं. काय चुकलं ना माझं? आता मारून काय होणार आहे का? चला ना आपण शोधू. आणि बाबा कुठे आहे? मला नाही माहिती कुठे गेले ती. मग त्यांना शोधायला पाहिजे. त्यांना सांगू आवाज वर करू नको. चला ना. रावलं तिचं कुठून बुद्या सुचली आणि तुझ्या विश्वासावर पोरगी तिथे ठेवली. बाबा अहो खुशी आलती का हो इकडं? खुशी आणि माझ्याकडे तुम्ही घरात कोंडून ठेव, इकडे कशी येईल ती? अहो ही झोपलं होतं ना इथं खाट्यावरती झोपली होती ती. रस्ता ही करून गेली दरवाजा तोडून. म्हणजे माझा डोळा लागला आणि ती गेली पळून वाटतं कोणासोबत तरी म्हणलं होतं मी इथं लग्न लावून द्या. पाहिलं पाहावं लागलं ना 6 दिवस पळायचा. काय करावं त्या लेकराला आता? परत दुसरा पाऊल चुकी. फोन लावला फोन लागा नाही कुठंच काय व्हाय नाही. काय कुंकड गेली काय मिळालं लागा ना. बॅग नाही घरात आणि काहीच नाही. पळाली म्हणायची पोरगी आता काय? लय विश्वास होता ना पुरीवर. सारं घातला का नाही तुम्ही मातीत? थोडस तिला प्रेमाने घेतलं. अहो, काय प्रेमाने घ्यायचं होतं? आम्ही काय तिचं वाईट चित्तीत होतं का? मारहाण नाही मी वाईट चित्तीत होतो का मग तिला? आता पळून गेली, जीवाचं बरं वाईट नाही केलं म्हणजे बरं काय? मग केलेलं बरं ना. तरी बरं. लय चांगलं पण ती तोंड काळा नको करायला. कुठे गेलंय काय नव्हता. काय माहिती कोणासोबत गेली पळून का जीव द्यायला गेली. चला इथं नका का पाहू. चला बघू लागा आता कुठतरी. चला बघू तू काय. काय राव उन्हात तानाचा वाईटा गे नुसता. झोपले होते. काय झालं का? हा कमून बसली उदास? काय झालं सांग ना. मला दादाचं आणि वहिनीचं काहीच वाटत नाही, पण बाबांचं लय वाईट वाटत. मी बाबांना न सांगता निघून आले. बाबांना बघितलं सुद्धा नाही. मग काय करायचं म्हणते? मी काय म्हणते, आपण एक काम करू ना, बाहेरची बाहेर बाबांना भेटून येऊ. अगं येडी आहे का तू? अजून त्यांचा राग नसून शांत झाला. राग शांत झालो की जाऊ की आपण. नाही ते एक काम करतो, मला दिसले का कुठं म्हटलं तर मी भेटून त्यांना घेऊन येतो. पण आत्ता जाणं योग्य नाही. पण आज किती दिवस राहायचं? अगं थोडे दिवस फक्त. हा आणि असं तुझा पडलेला चेहरा मला अजिबात आवडत नाही. हसत खेळत राहायचं. हा काय म्हणतोय मी? हस बरं, हस ना. हसले ना. असं गोडवर दिसतं जरा. हा मग चहा ठेवते की नाही? चल मग. काय रे देवा, काय नशिबी आणलंय माझ्या या असं. काय गप्पस. कधी तुम्ही बरे होता आणि कधी सगळं मार्गाला लागन काय माहिती. अहो सगळं संपलं तर माझं आहे. जे होतं ते सगळं घातलं तुमच्या ह्याच्यातच, दवाखान्यातच. लवकर रे देवा. तुमच्या दवाखान्यातच 10 लाख रुपये गेलेत. अजून 5 लाख कुठून आणायचे बरं? काळजी करू माझ्या सुखत राहू द्या. काय सुखात राहा? तुम्ही नसताना मी कस काय सुखात राहू बरं? तुम्हीच सांगा बरं. तुमच्यातच माझं सुख आहे ना. कसं वाटतं रे बाळा? काय नाही लय घरे फिरलो बघ. मला वाटलं होतं कुठतरी मिळते. मग नाही भेटले वय कोणीच पैसे. पैसे द्याय ना. नेतो तुला दवाखान्यात. तुला नाही काय होऊन द्यायचं बघ. सोन्यासारखं लेकरू असं हात तडफड करत नाही पावत मला. माझी इच्छाच नाही आता जगायची. काय घातलं की त्याला खायला? घातलं ना खायला त्यांना. गोळ्या आहेत ना अजून? आहेत थोड्याच आहेत आजच्या दिवसाच्याच. उद्याचं काय? ऐक आता काय करतो माहिती का? एक जणाला आहे ना हटकले मी. वावराला गिरायक आणतोय मला.
आता वावर बी विकायचं वय. काय करते लेकरापेक्षा वावरले अप्रूप आहे आपल्याला. हो बापू. जाऊ दे. हे बघ वावर आहे ना ते लेकरू नीट झालं की परत घेता येईल आपल्याला. पण लेकराचं काय झालं अयो. मी आहे ना बघतो काय निम्मे अर्धे जरी पैसे दिले ना ते वावराचा काटा काढतो पहिला बघ आणि मोठ्या दवाखान्यात जाऊ आपण. काळजी घेतो हा? ए बाबा नको रडू ग बापू. काय काय काय. बापू हिच्याकडे लक्ष द्यावं बापू. माझे ना काय काय अरे तुला नीट करतो नाही काय उद्यात मी नाही राहिलं घे आता. काळजी. हो. परमेश्वरा अयो मानसी. काय परमेश्वरानं तर वेळ आणली असेल. पोरीने असा गोठाळा घालून ठेवला. कुठं सावरलं होतं कुटुंब ते लेकरू आजारी पडले. सारं ऐकलं घरातले. तो वावराला गिऱ्हाईक बघितलं तर निम्या किमतीला वावर मागू राहिले तरी बी पैसे निम्मे देतो निम्मे नंतर देतो. अडचणीत आलं की चोखून अडचणीत ते माणूस. परमेश्वरा कुठं गेलेत काय माहिती बाबा. वाचव रे लेकराला. इथं दिसते वाटते. काही खरं नाही बघ. बाबा बाबा काय झालं? अरे बरं झाले अरे बरं तू काय झालं? काय सांगू तुला ते काय झालं. बरं आहे ना तुमचं? काय माझं- दुखत आहे का तुमचं? माझं बरं आहे बा. मग दुखत आहे का तुमचं काही? मग माझं जाऊ दे. तुझं कसं आहे? माझं बरं आहे पण बाबा तुमचा चेहरा लयच उतारला. जाऊ दे. पाहुणे आता नोकरी वगैरे सगळे रांकीला लागले. हो हा राहताय सुखाने. हो म्हणजे तिची काळजीच करू नका. काहीच नाही. जरा तुमची आठवण आली ती म्हणून तिला बरेच दिवस लागली होती माग म्हणून घेऊन आलो. लेकराला जीव लावा आता. नाहीतरी काय निमानात काहीतरी आणलं काहीतरी लेकरू तुमच्या संग बोललं. त्या पाहुण्याने एका दोन सांगितलं लय मार हान त्रास सुटलं लेकरू. पण चला चांगला नवरा भेटलाय. पण तू गेल्यापासून बाळ इकडे लय प्रपंचाची पार दानादी उडाली बघ. काय झालंय बाबा? लय लय तू गेल्यापासून दाद्या म्हणजे मरणाच्या दारात आहे बघ. आता काय? काय सांगायची. काय झालं दादाला? किडनीचा प्रॉब्लेम आहे. तर 1,00,000 रुपये इकडून तिकडून आणून घातले. परत 5 लाख घालायचे. वावराला गिराईक बघितलंय ते बी पाडून मागवतोय. निम्मे अर्धे दिन म्हणतोय निम्मे अर्धे नंतर देतोय. नको नको झालंय बघ. काय सांगायचं आता. म्हातारपणात आहे ना सहन व्हाय ना या सगळ्या गोष्टी. आता तुला म्हणावं पण आता कसं म्हणावं तुम्हाला. अहो तसं नाही. मी बी तुमच्या मुलासारखंच आहे ना. काय मला कळवायचं तरी काय गोष्टी सांगायच्या तरी. कसं सांगणार हो? बाबा एक फोन करायचा ना. तर मग आम्ही तुमचे नाहीत का? लय वाटायचं लेकीला फोन करावा एकदा सांगावं पण नाही धडा झाला बघ माझा. आणि आता काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. वावर बिवर काही विकू नका. अहो, मग ते तेवढं लेकरू एकच आहे कसं तुम्हाला. वाचवायचं. अहो आम्ही आहेत ना. मग अरे एवढे लय पैसे लागणार आहेत बा. अहो लागू द्या. काय खर्च होईल ते आम्ही करू. अहो वाटलं तर परत देऊ घेऊ नका तुम्ही. नाही हो, परत नाही नाही पोरगं काय नाही. माझं नीट झालं ना सगळे पैसे परत म्हणजे देतो बरोबर आहे तुमचे. तुमचं. तो पोरगा मग मी नाही का? नाही हो, तसं नाही लय उपकार झाले तुमचे. तुम्ही एक काम करा आता. तुम्ही घरी जा. हा आम्ही पैशाची व्यवस्था करून हा, घरी येतो. घरी येतो. देवासारखी आलीस बा तू धाव. अहो तसं काही नाही. बाबा कर्तव्य आहे आमचं. आम्ही नाही केलं तर कोण करणार आहे? हा रडत चल. बसू नका तुम्ही. चल. मी तुम्ही ओळखून वा ठेवतो घरी. त्याचं. हा. आणि तुम्ही लवकर या. तुम्ही दवाखान्याच्या तयारीचं उरकून ठेवा. चल, आम्ही आलोच. हो, हो. तुम्ही कशाला काळजी करताय? काय नाही होणार तुम्हाला. सगळं व्यवस्थित होईल. जाऊन द्या. मीच कामाला जाईन आता. दुसरा काही उपायच नाही राहिला आता. काय होते बरं वाटत आहे. काय बरं वाटायचं आता. औषध गोळ्या आणि तेच खाऊन खाऊन तरी काय व्हायचं. ऐक नको टेन्शन घेऊ. झाले पैशाची व्यवस्था बघ. तू एक काम करते का तिचे कपडे आणि ते भर जाऊ आपण पुण्याला घेऊन. डोबरा पाडीता. हा झाली होय पैशाची व्यवस्था? झाले आणि कोण दिले पैसे? झाले आता काय अडचणीत आहे ना येतं कुणी बी करत मदत. कोण आलं? कोण देवासारखं काही धावलं? समजा फरक पडला तर बरं. गेल्यावरती मोकार तुमच्या जीवाला वैताग होईल. जाऊन द्या. आहे ना आपल्याकडे शेतीवाडी लय परत द्यायची वेळ आली तर आपण विकणार आहेत परत देणार आहेत ना. केलंय आणि आतापर्यंत. काय ते माग ठेवून तरी कुणासाठी ठेवायचं.
बरोबर आहे तुमचं बाबा. पण ज्यांनी आपली ना मदत केली ना खरंच देवासारखेच ते. कोणी केली बाबा? दादा तुम्ही तुम्ही आता कशाला आलात बरं? हा? बाळ आता आले ना. तुमच्यामुळेच झालं हे सगळं आणि तरी तुम्ही आलात. ऐक ऐक ऐक. ताई आहेत. लेकरू पैसे घेऊन आले. खुशी ते पैसे ए घेऊन खुशी ए बाई बोल ना दादा. इकडे ग माझ्या तू एक काम कर, तू पिशवी भर. तुम्ही पहिले आता बोलत बसू नका, पहिले दवाखान्यात जा, ते महत्वाचं आहे. बाकीचं नंतर बघत बसू आपण. ताई. दिदे हा. इकडे काय खरंच. बाय खुशी ताई खरंच चुकलं माझं. माफ करा मला. मी खूप चुकीचं वागले तुमच्या सोबत. माफी मागायची वेळ नाही. आता हा ते नंतर बघू आपण काय असेल ते. हे जे असेल ना ते आपण घरी आल्यावर बोलू. आता दादाला अगोदर दवाखान्यात नेलं पाहिजे ना. पहिले ते महत्वाचं आहे, ते करा, ते नंतर बाकी. एवढे पैसे देऊन परत अजून किती लागला तरी खर्च करायचा रे. आम्ही आहे ना, आणि आम्ही असताना इकडे तिकडे कशाला जायचं, कशाला वावर इकायचं. लय फिरलो बघा आणि मग हे राहणार माऊली उपकार झाले तुमचे. उपकार नाही, कर्तव्य आहे आमचं. आम्ही नाहीत का ह्या घरचे उपकार करायला. बोल ना दादा. चला आता त्याच्याकडून बारीक सारीक चुका झाल्या, आपण समजून नाही घेतल्या. लहानपणापासून तिला पडावून जपलं होतं. खरंच चुकलं दादा आता रडत बसू नका, वेळ नाही ते रडत वहिनी, बस. चल पहिले चला बरं दवाखान्यात पिशवी. चला. चला तुम्ही. चल लाव तिकडून हात लाव. चल उतर हळूच आता खाली.